जनतेप्रती समर्पणाचा भाव असलेल्या स्वर्गीय दिगंबर भेगडे यांनी नेहमी मूल्याधिष्ठित राजकारण केलं. त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकायला मिळते आणि प्रेरणाही मिळते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय दिगंबर भेगडे यांना आदरांजली अर्पण केली. मावळ तालुक्यातील कुंडमळा इथं कैलासवासी दिगंबर बाळोबा भेगडे प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, स्वर्गीय दिगंबर भेगडे यांच्यासोबत 10 वर्ष काम करता आले. ते समर्पित जीवन जगलेले कार्यकर्ते होते. पूर्ण वेळ विधानसभेत बसून सगळ्या कामकाजात सहभागी होणारे दादा आपले विषय स्पष्टपणे आणि नेटाने मांडत असत. त्यामुळे मंत्री त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायचे. पंढरीचा वारकरी असणारे दादा विधानसभेत गेल्यावरही मानकरी न होता वारकरीच राहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या रूपात वारकरीच पाहायला मिळाला, अशा शब्दात त्यांनी स्वर्गीय भेगडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. दादा आमदार नसतानाही सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांचा पाठपुरावा करत राहिले. त्यांनी हाती घेतलेली आणि अपूर्ण राहिलेली कामं पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नरत राहू. यातीलच भंडारा डोंगरावरचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करू. याबाबतचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे देऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. तुकाराम महाराजांच्या स्मृती महत्त्वाच्या असून त्या जपण्याचं काम करण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले. आणि या ठिकाणी उपस्थित कैलासवासी दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण आपण या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं एक समर्पित अशा प्रकारचं जीवन जगलेले कार्यकर्ते, नेते म्हणून आपण दादांकडे पाहू शकतो. ते आणि मी एकत्रच विधानसभेमध्ये निवडून गेलो आणि 99 साली निवडून आल्यानंतर ज्यावेळेस सगळ्यांचा परिचय झाला त्यावेळेस त्यांनी देखील आपला परिचय दिला. एक अतिशय सामान्य शेतकऱ्यासारखा त्यांचा पेहराव, डोक्यावरची पांढरी टोपी आणि अतिशय निर्मळ भाव चेहऱ्यावर, अशा प्रकारचे दादा पहिल्यांदा तेव्हा माझी भेट झाली आणि त्यानंतर सलग 10 वर्ष आम्हाला सोबत काम करता आलं. ते बसायचे, पहिल्यांदा त्यांच्या पाठीमागे मी बसायचो, नंतर पुढच्या रांगेत मी गेलो आणि पूर्ण वेळ विधानसभेमध्ये बसून आपलं कामकाज असो की नसो त्या ठिकाणी सगळ्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचं. आपले विषय हे स्पष्टपणे, नेटाने आणि थोडक्यात मांडायचे आणि विशेषतः त्यांची ही खासियत होती की जे विषय ते मांडायचे ते विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे मांडायचे की समोरचे मंत्री देखील त्यांच्या मांडण्याची दखल घ्यायची. आणि म्हणून एक अतिशय वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे दादांचं आपल्याला पाहायला मिळालं. आताच सगळ्यांनी सांगितलं, खरं म्हणजे पहिल्यांदा दुसरं कोणाचं तिकीट घोषित झालं होतं, पण नंतर निर्णय झाला दादांनी लढायचं. दादा लढले, दादा निवडून आले आणि ज्याचा सगळ्यांनी उल्लेख केला की पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी, अशा प्रकारचा जो नारा दिला, हा पंढरीचा वारकरी विधानसभेत पोचल्यानंतरही पंढरीचा वारकरीच राहिला, तो मानकरी कधी झालाच नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही जर त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर वारकरी म्हणून एखाद्या व्यक्तीला जी बिरुदावली मिळते, वारकरी कोणालाही म्हणवता येतं, पण वारकऱ्यासारखं वागणं कठीण असतं. आणि जीवनामध्ये जेव्हा मोठी पदं मिळतात, मान मिळतो, सन्मान मिळतो, 4 माणसं मागे पुढे वावरतात, 4 माणसं हाजी हाजी करतात, त्यावेळी आपलं वारकरी पण टिकवणं हे देखील अत्यंत कठीण असतं.
पण या सगळ्या काळामध्ये त्यांच्यातला वारकरीच आपल्याला पाहायला मिळाला. हे खरं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. आणि अतिशय शिस्तीत अशा प्रकारचं त्यांचं काम नेहमीच राहिलं. पक्षाकरता समर्पित जीवन. ज्यावेळेस पक्षाने सांगितलं निवडणुकी लढायची आहे, निवडणूक लढली. ज्यावेळेस सांगितलं आपल्याला नवीन नेतृत्व तयार करायचं आहे, त्याही नेतृत्वाच्या पाठीशी तितक्याच ताकदीनं खंबीरपणे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता मी आमदार नाही तर माझं काम संपलं असं कधीच ते वागले नाही. ते आमदार नसले तरी जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्याने त्या प्रश्नांचा पाठपुरावा ते करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, स्वर्गीय भेगडे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गाने पुढे जावे लागेल. राजकारण आणि समाजकारण त्यांच्या कुटुंबातच होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ अशा संस्थेवर त्याने विविध पदं भूषवली. या भागातील त्यांच्या कल्पनेतील प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असंही दानवे म्हणाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, अतिशय नम्र अहंकारी वृत्तीला बाजूला सारत अधिकाऱ्यांना प्रेमाची वागणूक देणारा खरा कार्यकर्ता म्हणून दादांना ओळखलं जातं. लोकप्रतिनिधींना त्यांचे जीवन आणि कार्य मार्गदर्शक आहे. स्वर्गीय आमदार भेगडे यांच्या निधनानंतर मावळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पनेतील अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच स्वर्गीय दिगंबर दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही पाटील म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री भेगडे यांनी आपले विचार व्यक्त केले.